नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? सेटअप जरा वेगळा वाटतोय. माझी जागा तीच आहे, सुनंदन लेलेही तोच आहे. सेटअप थोडा वेगळा आहे. विषय सांगायची अजिबात गरज नाही. 4 मार्च विराट कोहली 100वा कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आलेल्या आहेत. पॅन्डेमिकमध्ये मी खेळाडूंच्या विषयी काही फेसबुक लाईव्ह करून तुम्हाला त्या खेळाडूंची वैशिष्ट्ये, त्यांच्या आठवणी, किस्से, कहाण्या सांगितल्या होत्या, ज्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला होता. म्हणून आज विराट कोहलीबद्दलच्या किस्से, कहाण्या, आठवणी या ज्या दाटून आल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करतो. मला आठवतं आहे 2006चा काळ होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती गेला होता, ज्याच्यामध्ये राहुल द्रविड कॅप्टन होता आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकून नंतर ती आघाडी राखून वेस्ट इंडिज विरुद्ध, ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची करामत भारतीय संघाने केली होती. आणि त्यावेळेला भारतीय संघात जे दिल्लीचे खेळाडू होते ते म्हणत होते की दिल्लीच्या संघामध्ये विराट कोहली नावाचा एक तरुण खेळाडू आला आहे, जेमतेम 17 वय आहे, पण या पोरामध्ये धडाडी आहे. जर का यांनी क्रिकेटशी इमान राखलं तर हा खेळाडू मोठा खेळाडू होऊ शकतो, असं भाकीत त्यावेळेला दिल्लीच्या खेळाडूंनी बोलून दाखवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठी घटना विराट कोहलीच्या बाबतीतली ऐकू आली. ती घटना अशी होती की मला तारीख आणि हे ते असं एकदम आठवत नाही आहे, परंतु दिल्लीचा रणजी ट्रॉफी सामना चालू होता आणि मला वाटतं 2007चाच काळ असेल तो, 2006 किंवा 7चा, की ज्या वेळेला विराट कोहलीचे वडील हे अचानक देवाघरी गेलेले होते. विराट कोहली त्यावेळेला रणजी ट्रॉफी सामना खेळत होता. रणजी ट्रॉफी सामन्यात तो नॉट आऊट असताना तो मॅचच्या इथं आला. त्यांनी दिल्लीकरता तो सामना पूर्ण खेळला. मला वाटतं तो जिंकूनसुद्धा दिला आणि त्याच्यानंतर घरी जाऊन घरच्यांबरोबर त्यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण केलेले होते. हे कळल्यानंतर सगळ्यांनाच हादरायला झालं की कोण आहे हा मुलगा की ज्याच्याबद्दल दिल्लीचे खेळाडू इतक्या प्रेमाने बोलतात. आणि त्याच्यानंतर त्याची क्रिकेटची असलेली निष्ठा ही या एका प्रसंगामधनं कळून आली. 2008 साली भारतीय संघ ज्यावेळेला अंडर-19 वर्ल्ड कप खेळायला गेला त्यावेळेला भारतीय संघाचा कॅप्टन हाच विराट कोहली होता आणि मला वाटतं त्याच्या टीममध्ये रवींद्र जडेजासुद्धा होता. बहुतेक चेतेश्वर पुजारासुद्धा होता, पण रवींद्र जडेजा नक्की होता. केन विल्यमसनसुद्धा त्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेला होता. ही गोष्ट मला विसरता येणार नाही. तो वर्ल्ड कप विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकलेला होता. आणि त्यावेळेला विराट कोहली एक लीडर, विराट कोहली एक बॅट्समन म्हणून नाव एकदम पुढे आलं. रत्नपारखी मी ज्यांना म्हणतो, दिलीप वेंगसरकर, की ज्यांना योग्य खेळाडू निवडण्याचं, हेरण्याचं अत्यंत जबरदस्त कसब आहे, त्यांच्या नजरेमध्ये ती ताकद आहे, त्यांच्या अंदाजामध्ये ती ताकद आहे. ते विराट कोहलीला बघून म्हणाले, या पोराला हे इथलं क्रिकेट खेळून उपयोग नाही, याला मोठं क्रिकेट खेळलं पाहिजे. त्यामुळे आता स्थानिक क्रिकेटवर बास झालं, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण याला ढकलूयात. आणि दिलीप वेंगसरकर जेव्हा हे बोलतात तेव्हा ते प्रत्यक्ष करून दाखवतात. लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, 2008 सालीच त्यांनी वर्ल्ड कप जिंकला अंडर-19चा आणि 2008 सालीच दिलीप वेंगसरकरांनी त्याला भारतीय एकदिवसीय संघात सुद्धा घेतलेलं होतं. डंबूलाला तो सामना होता. तो सामना मला आठवतं, मी कव्हर केलेला होता तो सामना, ज्यावेळेला विराट कोहली पहिल्यांदा मुख्य भारतीय संघाच्या मध्ये आलेला दिसला. त्यावेळेला एक धमाल झालेली होती जी बऱ्याचशा जणांना माहिती नसेल बहुतेक, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करतो. संघामध्ये त्यावेळेला एक जबरदस्त जोडगोळी होती. युवराज सिंग, हरभजन सिंग हे नवीन बकरा शोधायचे. नवीन बकरा शोधून त्याला काही ना काहीतरी त्रास देणं हे ते अगदी मस्तपैकी करायचे. त्याच्याकरता नवीन गुगली टाकायचे, नवीन ट्रॅप रचायचे. तर त्यांनी एक ट्रॅप रचला होता. गंमत अशी झाली की सचिन तेंडुलकर संघात असताना विराट कोहली पहिल्यांदा जेव्हा संघात आला तेव्हा सचिन तेंडुलकर आपल्या जागेवर बसला होता आणि काहीतरी विचारात होता. अचानक विराट कोहली आला आणि त्याच्या पाया पडला. सचिन तेंदुलकर दचकला. तो म्हटला, विराट क्या कर रहे हो यार, हम एक टीम में खेलते हैं, ये क्या कर रहे हो? तो बोला, नहीं पाजी, मुझे बोला गया था कि टीम ड्रेसिंग रूम में आने के बाद आपके पैर छूना, आपका आशीर्वाद लेना, आपको रिस्पेक्ट करना बहुत ज़रूरी है, नहीं तो आप गुस्सा हो जाते. मग सचिन गालातल्या गालात असला. तो म्हटला, अच्छा तुला असं सांगितलं का? मला माहिती ही गोष्ट कोणी सांगितली. आणि नंतर सचिन तेंडुलकरनी युवराज सिंग आणि हरभजन सिंगची गच्चंडी पकडली प्रेमाने आणि नंतर त्यांना म्हटलं, हे काय आहे? ही त्यांनी कुगली टाकली होती
की विराट कोहलीला घाबरवून सोडला होता की सचिन तेंडुलकर म्हणजे फार मोठं नाम, भयंकर भडकू आहे, ग्राउंडवरती ते असे दिसतात, ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे ही इज फायर, असं तसं करून इतका रोग जमवलेला होता. आणि त्याला सांगितलं होतं भारतीय संघात जो जो नवीन खेळाडू येतो त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पाया पडायचं, जोपर्यंत ते जागेवरती बसत नाहीत तोपर्यंत बसायचं नाही, वगैरे वगैरे खूप गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टी विराट कोहली ऑब्झर्व करत होता आणि नंतर भस्कन पाया पडायला गेला. मग मात्र सचिन तेंडुलकरनी त्याला जवळ घेतला आणि तो म्हणला, मित्रा आपण एका टीममध्ये खेळतो, त्यामुळे आपण ज्येष्ठ कनिष्ठ वगैरे काही नाही, आपण सगळे एक खेळाडू आहोत, एक दिलानी भारतीय संघाकरता खेळायचं. ही गंमत सचिन तेंडुलकरनी मला जेव्हा सांगितली आणि मी कन्फर्म केली ती युवराज सिंग, हरभजन सिंगने, त्यावेळेला मी हसून हसून लोटपोट झालेलो होतो. ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही, कारण 2008 साली हा मुलगा विराट कोहली हा भारतीय संघात आला, पण त्याला अजिबात सुरुवातीला यश मिळालं नाही, अजिबात नाही. अडखळत होता, तो टीमच्या बाहेर गेला, परत आला, परत बाहेर गेला. त्याचं नशीब असं जोरावर की मला वाटतं साऊथ आफ्रिका का न्यूझीलंड कुठल्या तरी एका दौऱ्यामध्ये का ऑस्ट्रेलिया कुठल्या तरी एका दौऱ्यामध्ये ओपनिंग बॅट्समन हा इंजोर्ड झाला. इंडिया ए टीमची टूर चालू होती. वेंगसरकर कर्मधर्म संयोगाने त्या टूरला सिलेक्टर म्हणून गेलेले होते आणि ओपनिंगला कुणी नाही म्हणून धडाडीच्या विराट कोहलीने असं सांगितलं की मला खेळायलाच मिळणार नाही, त्याच्यापेक्षा मी ओपनिंगला जायला तयार आहे. त्यांनी ओपनिंगला जायची तयारी दाखवली. त्या सामन्यामध्ये त्यांनी बहारदार शतक ठोकलं. ते शतक बघायला वेंगसरकर परत नेमके हजर होते. ते म्हणले 2-3 वेळा हा पोरगा जरी ड्रॉप झालेला असला तरी याच्यातली गुणवत्ता ही निर्विवाद आहे, याला भारतीय संघामध्ये परत घेतलंच पाहिजे. तीच गोष्ट घडली साऊथ आफ्रिकेच्या टूरमध्ये, जेव्हा भारतीय संघ संपूर्ण ताकदीनिशी साऊथ आफ्रिका टूरला गेलेला होता. त्या टूरमध्ये विराट कोहलीने बऱ्यापैकी चमक दाखवलेली होती. इतकंच नाही तर असं बोललं जायला लागलेलं होतं की आता येणाऱ्या 2011च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला संघात ठेवण्या वाचून भारतीय निवड समितीला पर्याय उरणार नाही. मला तो प्रसंग कधीच विसरता येणार नाही. केपटाऊनला आम्ही होतो आणि त्यावेळेला वीरेंद्र सेहवागला अंदाज आला होता की विराट कोहली वर्ल्ड कपच्या टीममध्ये असणार. माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे. त्यांनी बोलवलं विराट कोहलीला आणि सांगितलं, चिकू म्हणतात त्याला प्रेमानी, टोपण नाव त्याचं चिकू आहे टीममधलं. तो म्हटला, चिकू तू वनडे टीम में अच्छा खेल रहा है, शायद तू वर्ल्ड कप भी खेल जाएगा, लेकिन भाई मेरे एक बात ध्यान में रखना, क्रिकेटर खास करके बैट्समैन बल्लेबाज जाना जाता है वो टेस्ट क्रिकेट के रन से, कि आप वनडे में T20 में कुछ मायने नहीं रखता कि कितने रन्स आप बनाते हो, कितनी सेंचुरीज आप बनाते हो. अगर आप ढासू, वो ये है टिपिकल दिल्ली का शब्द, अगर आप ढासू बैट्समैन हो तो आपको टेस्ट क्रिकेट में अच्छे रन्स बनाने पड़ेंगे, बड़े अपोजिशन के खिलाफ बड़े रन्स बनाने पड़ेंगे. तो प्रॉमिस मी कि आप वनडे खेलोगे, T20 खेलोगे, लेकिन आपकी नज़र जो रहेगी वो टेस्ट क्रिकेट पे रहेगी. आणि त्यावेळेला ज्येष्ठ खेळाडू म्हणून जवळपास विराट कोहलीनी त्याच्या पायाला हात लावत अक्षरशः मैं गमतीनी प्रेमानी शब्द दिला होता की विरूपाजी मैं आपको प्रॉमिस देता हूँ, मेरा जो ध्यान है वो हमेशा टेस्ट क्रिकेट के ऊपर ही रहेगा, क्योंकि टेस्ट क्रिकेट मैं दिलो जान से चाहता हूँ. ही गोष्ट तो बोलून निघाला तिथनं. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची निवड झालेली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काय सांगू तुम्हाला. 2007ला वर्ल्ड कपमध्ये आपण भयानक मोठा पराभव स्वीकारलेला होता. तो अपमान झालेला होता, तो ॲक्सिडेंट झालेला होता जणू काही क्रिकेटचा. भारतीय संघ त्याच्यातनं सावरण्यासाठी जीवापार प्रयत्न करत होता, मेहनत करत होता. पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश, सेम टीम ज्यांनी 2007ला आपल्याला धोबीची पछाड टाकलेला होता, त्याच बांगलादेश संघाविरुद्ध भारतीय संघाचा सामना होता. ही आठवण मला विसरता येणार नाही. छोटासा ब्रेक घेतो, तहान लागली आहे, थोडीशी भूक पण लागली आहे. थोडं पाणी आणि थोडासा हा बिंज बार चितळ्यांनी मस्त नवीन काढला आहे. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, परंतु ही गंमत बघा. हा बिंज बार म्हणजे ही भेळ, रेग्युलर भेळ. आणि ही अशी मस्तपैकी खाता येते. विराटचे किस्से आठवत आहेत, चमचमीत किस्से, चमचमीत बिंज बार, चितळ्यांची बिंज बार आणि त्याची भेळ. वा क्या बात आहे. 2011 सालचा
तो पहिला जो सामना होता तो भारत विरुद्ध बांगलादेश, त्या सामन्यामध्ये वीरेंद्र सेहवागनी बांगलादेशला फोडून काढलेलं होतं. त्याचबरोबर भारतीय संघाकडनं पहिल्या वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळणाऱ्या विराट कोहलीनीही पदार्पणामध्ये शतक ठोकलेलं होतं. भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीला एक कळून चुकलं होतं की येस, भारतीय संघाला मिडल ऑर्डरमध्ये मजबूती आणायला अजून एक तरुण रक्ताचा उभरत्या खेळाडू हवा होता. विराट कोहलीच्या रूपानं तो भेटलेला आहे आणि नुसता तो भेटलेला नाही आहे, आवडलेला नाही आहे, तर फिल्डिंगमध्ये, एनर्जीमध्ये, ग्राउंडमध्ये त्याच्या सकारात्मक ऊर्जेचा खूप मोठा फरक पडतो आहे. तो एक प्रसंग होता. आणि 2011ला शेवटचा सामना, मी मधलं जास्त काही बोलत नाही, शेवटचा सामना नाही, त्याच्या अगोदरसुद्धा मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. त्यावेळेला युवराज सिंगच्या रूममध्ये विराट कोहली गेलेला होता आणि विराट कोहली गेलेला होता तर आदल्या मॅचमध्ये युवराज सिंगला ग्राउंडवरती थोडा त्रास झालेला होता. तर विराट कोहली त्याच्याकडे गेला आणि म्हटला, युवी पाजी, तुम्हाला त्रास झाला ग्राउंडवरती, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही थोडंसं फिटनेसवरती अजून थोडं लक्ष द्या ना, कारण आपला वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात येतो आहे. तेव्हा युवराज सिंग त्याला जवळ घेऊन म्हणाला, चिकू, मलाही व्हायचं आहे रे, मलाही फिट राहावंसं वाटतं आहे, पण मला रोग फिट राहून देईल की नाही मला माहीत नाही. विराट कोहली म्हटला, रोग? बिमारी? काय बोलतोयस तू? तर तो म्हटला, हो, कदाचित मला खूप मोठा आजार असायची शक्यता आहे आणि त्याचाच मला त्रास होतो आहे. विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं होतं. त्याला वाटलं युवराज सिंग नेहमीप्रमाणे चेष्टामस्करी करतोय आणि त्यावेळेला तो युवराज सिंगवर प्रेमाने, लाडाने भडकला आणि तो म्हणला, युवी पाजी, ये गलती कभी नहीं करना, मैं बाकी कुछ भी बर्दाश्त कर सकता हूँ, लेकिन सेहत के मामले में बीमारी वगैरह शब्द मुझे बहुत डरावते हैं और प्लीज़ ऐसा कभी मत कीजिएगा. असं म्हणून तो अक्षरशः रडला आणि तिथनं बाहेर पडलेला होता. विराट कोहलीला बिचाऱ्याला माहीत नव्हतं की त्यावेळेला युवराज सिंगच्या छातीमध्ये खरोखर कॅन्सरचा गोळा होता. ही कहाणी मला आत्ता आठवली. कट टू लास्ट मॅच. लास्ट मॅचमध्ये भारतीय संघाने अर्थातच अजरामर विजय मिळवला. 83 सालानंतर भारतीय संघाने मुख्य वर्ल्ड कप जिंकून दाखवलेला होता. तो प्रसंग सगळ्यांच्या मनामध्ये अक्षरशः साठलेला होता आणि तो साठलेल्या प्रसंगामध्ये सचिन तेंडुलकरला उचलून खांद्यावर घेण्यामध्ये सुरुवातीला युसूफ पठाण आणि विराट कोहलीच पुढे आलेले होते. एक पूर्ण चक्कर त्यांनी वानखेडे स्टेडियमला विजयाचा उत्सव साजरा करत सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेत, सचिन तेंडुलकरच्या हातामध्ये तिरंगा असा घेऊन संपूर्ण फिरलेली ती दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहेत. या फोटोमधनं सुद्धा तुम्हाला ते दिसतील. ती संपल्यानंतर जे कॉमेंटेटर होते ते इंटरव्ह्यू घ्यायला थांबलेले होते आणि त्यांनी विराट कोहलीला विचारले की काय रे बाबा, तू संघातला एवढा ज्युनियर खेळाडू सचिन तेंडुलकरला एकदम तू खांद्यावर उचलून घेतलं. तेव्हा तो मस्त वाक्य बोललेला होता. तो म्हणला होता, ज्या माणसानी भारतीय क्रिकेटची जबाबदारी 20 वर्ष खांद्यावरती वाहिली, त्याला जर का एका फेरीकरता आम्ही खांद्यावरती घेतलं तर कुठली मोठी बात आहे, क्या बात आहे. या विराट कोहलीमधली प्रेमाची भावना, संघभावना, सचिन तेंडुलकरबद्दल असलेला आदर, हजरजबाबीपणा, क्रिकेटचे विचार, या सगळ्याच गोष्टी त्यावेळेला मला खूप आवडलेल्या होत्या. 2011 सालानंतर विराट कोहली हळूहळू भारतीय संघामध्ये स्थिरावत गेला. परंतु त्यावेळेला अजून एक त्याच्या दृष्टीने अवघड प्रसंग आला. ते म्हणजे त्याचा ज्याच्यावरती अपार विश्वास होता, त्याच्याबद्दल प्रेम होतं, त्या सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा काळ जवळ आला. शेवटच्या सामन्यामध्ये सचिन खेळत असताना भारतीय संघ अक्षरशः भावनेनी हेलावून गेलेला होता. वेस्ट इंडिज विरुद्धचा तो सामना होता. जेव्हा शेवटचा बॉल संपला, सचिन तेंडुलकरला मानवंदना देत सगळी टीम ड्रेसिंग रूममध्ये परतली, तेव्हा सचिन त्याच्या ठरलेल्या जागेवरती गेला. त्यांनी डोक्यावरती टॉवेल उडून घेतला आणि सचिन आज ढसा रडत होता. ज्या क्रिकेटवरती सचिन तेंडुलकरनी एवढं प्रेम केलं, ते क्रिकेटचा रामराम करायला, त्याचा निरोप घेताना सचिन भावनेने हेलावून गेलेला होता. कोणाची हिंमत होत नव्हती सचिन तेंडुलकरला बाहेर काढण्याची, कारण वेस्ट इंडिजचा संघ थांबलेला होता, प्रेझेंटेशन करणारी लोकं थांबलेली होती स्टार स्पोर्ट्सची. शेवटी केला विराट कोहली, पायाशी बसला सचिनच्या, टॉवेलमध्ये त्यांनी डोकं घातलं, सचिनला शांत करायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्या प्रेमाच्या, आदराच्या भावनेपोटी
त्याच्या वडिलांनी शेवटच्या क्षणांमध्ये त्याच्या हाताला जो दोरा बांधला होता, पवित्र दोरा, तो दोरा त्यांनी सचिन तेंडुलकरला देऊ केला. सचिनही त्या प्रसंगाने हेलावून गेला होता. 2 सेकंद सचिननी तो दोरा त्याच्या मुठीमध्ये धरला. नंतर विराटच्या डोक्यावरनं हात फिरून परत त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, विराट, हे तुझ्यासाठी अमूल्य गोष्ट आहे, तुझ्या वडिलांची आठवण आहे, ही माझ्याकडे नाही, ही तुझ्याकडेच पाहिजे. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर सावरला आणि नंतर तो शेवटचं प्रेझेंटेशन करायला गेला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचं हे असं फारच सुंदर नातं होतं. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्याच्या वेळेला महेंद्रसिंग धोनीनी जबाबदारी पुढं नेली होती. कारण विराट कोहली आता चांगला बॅट्समन म्हणून नावारूपाला आलेला होता. सचिनची उणीव भरून काढणार असं गोष्ट नव्हती, परंतु तोडीस तोड चांगला खेळाडू 4 नंबरवरती जो पाहिजे होता, 3 नंबरवरती चेतेश्वर पुजारा स्थिरावलेला होता, 4 नंबरवरती विराट कोहली स्थिरावला आणि भारतीय संघाला परत एक आकार यायला लागला. 2014 सालची गोष्ट आहे की ज्या वेळेला मला आठवतं आहे इंग्लंड इंग्लंड टूरला आपण गेलेलो होतो. त्या टूरमध्ये बॅट्समन विराट कोहलीच्या अहंकाराला जबरदस्त धक्का पोचला. कारण जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडनी त्याला चक्रावून सोडलेलं होतं. स्विंग गोलंदाजी खेळत असताना त्याची त्रेधा तिरपीट उडत होती आणि तो धपाधप आऊट झालेला होता. आऊट होण्यामध्ये काहीच गैर नसतं, कारण अखेर फलंदाज म्हणल्यानंतर कधी रन्स होणार, कधी आऊट होणार, पण सातत्याने अपयश आल्याने विराट कोहली थोडासा चिडलेला होता. आणि त्यावेळेला मला आठवतं आहे की आपला दौरा हा त्याच्यानंतर मला वाटतं ऑस्ट्रेलियाला गेलेला होता. ऑस्ट्रेलियाला पहिल्या टेस्ट मॅचला, ॲडलेडच्या टेस्ट मॅचला मला 2 गोष्टी बघायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या पाठीला थोडी दुखापत झालेली होती. तो पहिला कसोटी सामना खेळणार नव्हता. त्यामुळे विराट कोहलीला कसोटी संघाचं नेतृत्व करायची पहिल्यांदा संधी हे ॲडलेडला मिळालेली होती. ॲडलेडला त्यांनी संघ निवड करताना एक भली मोठी चूक केली. अश्विनच्या जागी त्यांनी करण शर्माला खेळवायचा निर्णय घेतला. जो चांगलाच अडचणीत आला. दुसऱ्या बाजूनी नेथन लियान जो ऑफ स्पिनर होता, त्यांनी भरपूर विकेट काढल्या. ऑस्ट्रेलियन संघामध्ये डावखुरे फास्ट बॉलर होते आणि त्याचा फायदा ऑफ स्पिनरला होणार होता, जो नेथन लियाननी घेतला. पण भारतीय संघामध्ये ऑफ स्पिनर नसल्याने भारतीय संघाला त्या सामन्यामध्ये मोठी पिछेहाट स्वीकारायला लागली. त्या सामन्यामध्ये अडचणीचा काळ येऊनसुद्धा 4थ्या डावामध्ये अवघड विकेटवरती सुद्धा मुरली विजय आणि विराट कोहलीनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती. आउटस्टँडिंग बॅटिंग, दोघांनी मला मोठ्या धावा केल्या होत्या, शतकं केली होती असं मला आठवतं आहे थोडंसं. आणि तो सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीने प्रयत्न केला होता. मान्य आहे, एकीकडे त्यांनी करण शर्माला निवडून चूक केली होती, परंतु दुसरा गुण असा दिसला की टेस्ट कॅप्टन विराट कोहली मॅच ही जिंकण्यासाठी खेळतो. कित्येक वेळेला मी महेंद्रसिंग धोनीला मालिकेत आघाडी मिळाल्यानंतर थोडा सावध पवित्रा घेताना पाहिलेलं आहे, परंतु विराट कोहलीचं स्पष्ट दिसून आलं पहिल्याच प्रयत्नात की हा पोरगा कसोटी सामना जिंकण्यासाठी खेळणार. हा खूप मोठा फरक मला त्यावेळेला दिसून आला. त्या सिरीजमध्ये सुद्धा विराट कोहलीनी जबरदस्त धावा केल्या होत्या. इंग्लंडमधलं अपयश त्यांनी पुसून काढलं होतं. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी चोपलेलं होतं. 3 का 4 सेंचुरीज त्यांनी केलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतरचा जो प्रसंग मला आठवतोय तो डायरेक्ट मला आठवतोय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजचा. मला वाटतं 2015-16चा काहीतरी तो काळ असेल. बँगलोरमध्ये कसोटी सामना होता आणि त्याच वेळेला दिवाळीचा पण मौसम होता. दिवाळीचा मौसम असल्याने मला वाटत होतं की अरे आपण तर घरापासून लांब आहे, प्लेयर्स कशी दिवाळी साजरी करतील वगैरे, म्हणून मी बरोबर छोटे आकाशकंदील, असे चिंटे आकाशकंदील असतात ना छोटे छोटे, 12चा पॅक मिळतो, तसे 2-3 बॉक्स उगाचच घेऊन गेलेलो होतो. कर्मधर्म संयोग असा की बँगलोरमध्ये पोचल्यानंतर मला समर्थनम, परत नाव सांगतो, समर्थनम नावाच्या संस्थेचा फोन आला आणि त्याचे जे संचालक होते महंतेश, त्याचे जे क्रिकेटचे कोच होते डेव्हिड सर, यांनी मला प्रेमाने बोलवलं की आमच्या संस्थेला भेट द्या. ही संस्था अजब आहे, जी दृष्टीहीन व्हिज्युअली चॅलेंज मुलांना खूप मदत करते, त्यांना वोकेशनल गायडन्स देते, नवनवीन कोर्स त्यांना करायला देते. पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महंतेश सर खेळाडूंना तिथं प्राधान्य देतात. जे लोक क्रिकेट खेळतात त्यांना प्राधान्य देतात. त्यावेळच्या भारतीय वर्ल्ड कप जिंकलेल्या संघाचा कॅप्टन
हा नाईक नावाचा पोरगा हा सुद्धा समर्थन संस्थेचा होता. त्या संस्थेची लोक मला म्हणत होती की आम्हाला रवी शास्त्रीला थोड्या वेळ भेटता येईल का. मी रवीला मेसेज केला, रवी तयार झाला आणि मी बँगलोरला पत्रकार परिषद होते त्याच जागी फिल्डिंग लावून ठेवली होती एकदम गुपचूप. रवी शास्त्री जेव्हा त्या अंध मुलांना भेटायला आला त्यावेळेला एकटा नाही आला. विराट कोहली, इशांत शर्मा, उमेश यादव, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा या सगळ्यांना घेऊन तो आलेला होता. आणि मला तो प्रसंग अगदी स्पष्ट आठवतोय की अंध मुलांच्या, अंध विद्यार्थी की जे भारतीय संघाकरता खेळले होते त्यांना भेटत असताना विराट कोहलीनी मजेदार पद्धतीने इशांत शर्माचा आवाज काढला, भाई लोग आप कैसे हो. तर त्या पोराला वाटलं अरे इशांत शर्मा भेटायला आला आहे. तो खूप खुश झाला कारण त्यांना दिसत नव्हतं, त्यांना कळत नव्हतं की आपल्याला भेटायला कोण आलं आहे. म्हणून त्यांनी त्याला चाचपडायला सुरुवात केली. मग त्यांना कळलं की इशांत शर्माची उंची तर एवढी कमी नाही आहे. मग त्यांची ट्यूबलाईट पेटली की बाप रे, विराट कोहली भेटायला आला आहे. आणि त्यांनी इतक्या प्रेमाने विराट कोहलीला मिठी मारली, विराट कोहलीनी त्याला मिठी मारली. आणि इतकंच नाही तर नाईक जो भारतीय संघाचा त्यावेळेला वर्ल्ड कप विनिंग टीमचा कॅप्टन होता, अंध मुलांच्या वर्ल्ड कप विनिंग टीमचा, त्याच्याबरोबर डोळ्याला पट्टी बांधून क्रिकेटही खेळलेलं होतं. जाताना सगळ्यांच्या हातामध्ये आम्ही मस्तपैकी आकाशकंदील दिले होते. विराट कोहलीनी त्याचं आवडतं परफ्यूम हे नाईकला भेट म्हणून दिलं होतं की आपल्या आठवणीचा सुगंध दोघांच्या मनात दरवळत राहावा. ह्या गोष्टी जेव्हा मला आठवतात त्यावेळेला मला असं वाटतं की विराट कोहली जेवढा चांगला फलंदाज, जेवढा चांगला खेळाडू म्हणून तयार होत होता तेवढाच एकदा सूत जमल्यानंतर मनाने सुद्धा मस्त होता. परत एक छोटासा ब्रेक. बडबड करत असताना काय होतं माहिती आहे का, भूक लागते आणि ती छोटीशीच भूक असते. अशा वेळेला मग बिंज बार जरा बरे पडतात. हे मस्त प्रॉडक्ट काढलं आहे बाबा चितळ्यांनी. हा हेल्दी चिवडा आहे. वा, क्या बात आहे. थोडेसे विचारही रिकलेक्ट करायला बरं पडतं, घशालाही थोडा आराम मिळतो. क्या बात आहे. तो सामना बँगलोरचा विसरता येणार नाही कारण त्या सामन्यानंतर भारतीय संघाने विराट कोहलीला एका वेगळ्या रूपात पाहायला सुरुवात केलं, कॅप्टन म्हणून पाहायला सुरुवात केलं. कारण त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडलेली होती आणि संपूर्ण धुरा जी आहे टेस्ट कॅप्टनशिपची ही विराट कोहलीकडे आलेली होती. त्या काळामध्ये विराट कोहलीमध्ये खेळाडू आणि कॅप्टन म्हणून झालेलं स्थित्यंतर हे मला विसरता येणार नाही. पहिली गोष्ट त्यांनी कुठली केली असेल तर त्यांनी फिटनेसवरती लक्ष दिलं. सुरुवातीला विराट कोहलीला छोले भटुरे, बटर चिकन रोटी, पंजाबी माणूस आहे, दिल्लीचा माणूस आहे, त्याला हेच आवडतं, मस्तपैकी ताव मारायचा. एका रात्रीमध्ये त्यांनी निर्णय घेतला, ओव्हर अँड आऊट. आता ह्याच्या पुढे व्यायामावर लक्ष द्यायचं, खाण्यावर लक्ष द्यायचं आणि फिटनेसची पातळी एका वेगळ्या लेवलला घेऊन जायची. त्याचबरोबर विराट कोहलीने अजून एक गोष्ट केली. कॅप्टन म्हणून टेस्ट क्रिकेटचा झाल्यानंतर त्याला हे कळून चुकलं की टेस्ट मॅचेस हे बॅट्समन कमी वेळा जिंकवतात, बॉलर्स जिंकवतात आणि खास करून या बॉलर्समध्ये सुद्धा फास्ट बॉलर्स जिंकवतात. त्यांनी संपूर्ण लक्ष जे आहे ते फास्ट बॉलिंग युनिटकडे फिरवलं. फास्ट बॉलिंग युनिटला मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. फिजिओ असेल, ट्रेनर असेल, कोच असतील, या सगळ्यांना एकत्र घेतलं आणि त्यांना सगळ्यांना घेऊन एका दिशेला वाटचाल केली की आपली फास्ट बॉलिंगची फळी ही मजबूत पाहिजे. खेळणाऱ्या खेळाडूं एवढेच बाहेरचे खेळाडूसुद्धा तयार राहिले पाहिजेत की कोणाला इंजुरी झाली तर त्याच्यामध्ये ड्रॉप यायला नाही पाहिजे. बरेच वर्ष मी भारतीय क्रिकेट कव्हर करताना हे पाहिलं आहे, फास्ट बॉलिंगच्या बाबतीत एक बाजू तगडी दुसरी बाजू लंगडी असं कित्येक वेळेला बघायला मिळालं आहे. परंतु विराट कोहलीच्या काळामध्ये इकडनंही आग आणि तिकडनंही आग. बुमराह इकडनं, इशांत शर्मा तिकडनं, उमेश यादव इकडनं, सिराज तिकडनं, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला बघितलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम भारतीय टेस्ट टीमवरती किती झाला हे सुद्धा मी पाहिलेलं आहे. मला ह्या वेळेला 2016चा एक प्रसंग आठवतो. 2016 साली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती जाणार होता. विराट कोहलीने मला मेसेज केला, एवढाच मेसेज केला की लेले सर वेस्ट इंडीज़ में आ रहे हो क्या. म्हटलं हाँ कवर करने तो आ रहा हूँ.
म्हणला एक सत्संग करना है. म्हणलं कुठला सत्संग? म्हणला सर व्ह्यूचा सत्संग. म्हणलं अरे मी कुठनं करणार? म्हणला झूठ मत बोलो सर, मुझे पता है, सचिन पाजी ने भी मुझे बोला है कि सर व्यू के साथ आप मुलाकात कर सकते हो. माझी आणि सर विवियन रिचर्ड्स, मी कानच पकडतो, खूप मोठा माणूस, खूप महान क्रिकेटर, पण त्यांच्याशी माझी चांगली स्नेहपूर्ण मैत्री आहे. खूप आदर आहे मला त्यांच्याबद्दल, खूप आदर, कानच पकडतो म्हणजे अक्षरशः. सरांना मी मेसेज केला की विराट कोहली जो त्यावेळेला कॅप्टन होता, कप्तान होता, अजिंक्य राणे, या दोघांना तुम्हाला भेटायचं आहे. सरांनी मला उलटा मेसेज पाठवला, लेल्स, ते मला प्रेमाने लेल्स म्हणतात, लेल्स नो प्रॉब्लेम, प्लेजर इज माइन. फिल्डिंग लावून ठेवलेली होती. ज्या दिवशी मी वेस्ट इंडिजमध्ये पोचलो त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी सरांनी दिलेला शब्द पाळला. आणि इतकंच नाही तर त्यावेळेला मला अजून आठवतं आहे, अँटिगाच्या एका मस्त रिसॉर्टच्या रिसेप्शनमध्ये आम्ही बसलो होतो. कॅप्टन व्हाईस कॅप्टन कोहली आणि अजिंक्य राणे जिम करून आलेले होते आणि आम्ही तिघंही सरांची वाट बघत होतो, सर विवियन रिचर्डची वाट बघत होतो. सगळ्या प्लेयर्सना अंदाज आला आहे की एक पत्रकार आणि कॅप्टन व्हाईस कॅप्टन बसलेत, नक्कीच काहीतरी गेम आहे. सगळेजण रूममध्ये जाण्याच्या ऐवजी आजूबाजूला घुटमळत राहिले. बरोबर 8 वाजता सर विवियन रिचर्ड्स त्यांच्या स्टाईलमध्ये मस्तपैकी चालत आले. नॉर्मली इतका मोठा प्लेयर आल्यानंतर कोणाची अपॉइंटमेंट असली तर बाकीचे प्लेयर मध्ये एकदम नाक खुपसत नाहीत. त्यावेळेला असं काही झालं नाही. KL राहुल असू देत किंवा शिखर धवन असू देत, सगळेजण तुटून पडले. सरांनी सगळ्यांची 15 मिनटं मस्तपैकी गप्पा मारल्या, सगळ्यांना क्रिकेट म्हणजे काय हे समजूनसुद्धा दिलं. आणि त्याच्यानंतर हळूच 15 मिनटानंतर सांगितलं की आय हॅव गिव अ टाईम, स्पेशल टाईम टू लेल्स अँड विराट, सो प्लीज एक्सक्यूज अस. असं करून आम्हाला ते डिनरला घेऊन गेले. आणि डिनरच्या वेळेला विराट कोहलीनी त्यांना विचारलं होतं की सर, माझ्या इंग्लंडमध्ये रन्स होत नाहीत, तुम्ही इंग्लंडमध्ये एवढ्या रन्स केल्या, काय चुकत होतं माझं? त्याला सर विवियन रिचर्ड्सनी त्याला खूप छोटीशी सूचना दिली होती. ते म्हणले, विराट, ऑस्ट्रेलियामध्ये तू बॉलकडे जाणं हे बॅटिंग करता चांगलं असतं, साऊथ आफ्रिकेमध्ये तू बॉलकडे जाणं चांगलं असतं, इंग्लंडमध्ये विकेट ॲटमॉस्फिअर थोडंसं हेवी आणि स्लो असतं, त्यामुळे तू बॉलकडे जायचं नसतं, बॉलला तुझ्याकडे येऊन द्यायचं असतं, लेट बॉल कम टू यू. एवढंच ते बोललेले होते. आणि गंमत म्हणजे ते जातानाही म्हणाले, एका अर्थाने इंग्लंड काय वेस्ट इंडिज काय, विकेट दोन्हीकडची स्लो असतात. आम्ही डिनर वगैरे केलं, खूप गप्पा झालेल्या होत्या. त्याचे काय म्हणजे काय कहाण्या त्याच्या, हे फोटो तुम्ही बघा, थोडक्यात तरी तुम्हाला आनंद मिळेल. त्या ह्याच्यानंतर विराट कोहलीनी तो जो काय म्हणतात त्याला सल्ला होता तो इतका मनापासून घेतला. दुसऱ्या दिवशीच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये अँटिगाला त्यांनी डबल सेंचुरी केली. सरांनी मला बोलून सांगितलं होतं, अरे बाबा मी मोठी चूक केली, काल त्याला ॲडवाईस दिला, आज त्यांनी आम्हालाच चोपून काढलं. त्याच्यानंतर ती टेस्ट मॅच जेव्हा संपत होती त्यावेळेला सर विवियन रिचर्ड्सनी मला परत रिक्वेस्ट केली की अरे विराटला परत मला भेटायचं आहे, एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी मी विराटला रिक्वेस्ट केली. परत आम्ही भेटलो. यावेळेला सर एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा माली हा सुद्धा आलेला होता. माली हा अफलातून कलाकार आहे. त्यांनी विराटचं एक वेगळं पेंटिंग बनवून आलेलं होतं. हे पेंटिंग तुम्ही फोटोत बघा, ते आम्ही विराटला दिलेलं होतं. त्यामुळे या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. आणि या आठवणींचा पडसाद काय झाले हे मी तुम्हाला परत नंतर सांगतो. परत एक छोटासा ब्रेक. किती आठवणी आणि किती हे काढावं मला खरोखर कळत नाहीये. क्या बात आहे. कित्येक वेळेला कामाच्या दरम्यान जी छोटीशी भूक लागते ना, अशा वेळेला बिंज बार फार उपयोगाला येतात. थोडंसंच खाल्लं तरी तुम्हाला बरं वाटतं, एनर्जी येते. थोडंसं खायचं, थोडं पाणी प्यायचं आणि परत बडबड करायला लागायचं. 2016च्या वेस्ट इंडिज टूरमध्ये अजून एक मजेदार गोष्ट घडलेली होती. आम्ही मला वाटतं सेंट लुशियाला होतो. सेंट लुशिया हे छोटंसं बेटांचं म्हणजे देशच आहे तो. आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वतः करायला लागतात, आणायला लागतात. विराट कोहली त्यावेळेला त्याची गर्लफ्रेंड होती मला वाटतं अनुष्का शर्मा, तिला घेऊन एका शॉपमध्ये
पाणी आणायला गेलेला होता. त्या पाणी आणण्याचं सुद्धा शूटिंग एका हिंदी चॅनलनी करून 1000 वेळा दाखवलं होतं की विराट कोहली पाणी खरीद कर रहे वगैरे वगैरे. त्याच दुकानामध्ये मी सुद्धा काही गोष्टी घ्यायला नेमका तिथं होतो. तर विराट कोहलीनी मला पाहिलं आणि तो म्हणला, ले सर आइए इधर मैं पहचान करा के देता हूँ. असं म्हणून तो अनुष्का शर्माकडे बोट दाखवत म्हणा, इनसे मिलिये. तर मी पुणेरी पक्का भामटा, मी त्याला म्हटलं इनसे मिलिये किनसे मिलिये. तर विराट म्हणला, कमाल कर रहे हो सर, इनसे मिलिए. म्हटलं अरे यार किनसे मिलिए, मुझे पता नहीं ये कौन है. मला म्हटला सर क्यों ऐसा कर रहे हो, आपको पता नहीं. म्हटलं मुझे नहीं पता है, मुझे पता नहीं ये कौन है. तर अनुष्काला सुद्धा कळलं की मी बरोबर गुगली टाकतोय. ती हसायला लागली. मी म्हटलं कौन है, तेरी बहन है, तेरी मासी है, तेरी चाची है, कौन है. विराट कोहली जाम लाजला. म्हटलं कौन है तू बोल. तर अनुष्का शर्मा ही उलटी उभी राहिली. ती म्हणली, अच्छा किया सर आपने, मुझे भी सुनना है कि मैं कौन हूँ इसके नज़र में. मग विराट कोहली शेवटी लाजला. त्याने अनुष्काचा हात पकडला आणि तो म्हणला, सर क्या बोलूँ अब, मेरी जान है. म्हटलं कमॉन यार विराट, ये 2 शब्द बोलने के लिए तुझे इतना टाइम लगता है. आणि अनुष्का, मी आणि विराट खळखळून हसलेलो होतो. तेव्हापासनं विराट कोहली म्हणजे नातं होतंच, प्रेमाचं नातं होतं, मैत्रीचं नातं होतं. परंतु अनुष्का शर्मावर तो किती प्रेम करतो हे सुद्धा मला त्यावेळेला कळलेलं होतं. आणि त्यावेळेला गमतीच्या वेळेला आम्ही एकदा गप्पा मारत होतो राहुल द्रविड बरोबर. तेव्हा राहुल द्रविड म्हणाला, सुनंदन तुला खरंच सांगतो, योग्य वयामध्ये विराट कोहली एका छान मुलीच्या प्रेमात पडलाय. याचा फायदा असा होईल की तो एका मुलीशी प्रेम करून सुखी राहील आणि त्याचं संपूर्ण लक्ष हे क्रिकेटवरती केंद्रित राहील. हा फार मोठा फायदा भारतीय क्रिकेटला होणार आहे, असं राहुल द्रविड त्याला गमतीने म्हणलेला होता. 2016च्या या वेस्ट इंडिज टूरनंतर आमच्यातलं मैत्रीचं नादं, मग ते कदाचित सर विवियन रिचर्ड्स बरोबर असेल, काय कारण असतील माहीत नाही. 2017ला जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यामध्ये खेळणार होता, त्यावेळेला मात्र एक मोठा प्रसंग घडला. प्रसंग असा घडला की पुण्यामधल्या विकेटची मला वाटतं क्युरेटर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा नाही, BCCIचे क्युरेटर दलजीत सिंग यांनी छेडखानी केली. ते विकेट खराब झालं. त्या विकेटवरती ऑस्ट्रेलियन टीमनी भारतीय संघाला मायभूमीमध्ये 2.5 दिवसामध्ये टेस्ट हरवलेली होती. त्यावेळेला भारतीय संघाचा कोच हा अनिल कुंबळे होता की ज्याच्याबरोबर माझे जुने मैत्रीचे संबंध होते. अनिल कुंबळे विचारत होता की 2.5 दिवसात टेस्ट संपली, काय करायचं. भारतीय संघाला जवळजवळ उरलेले 2.5 दिवस, नंतरचे 4 दिवस, 6-7 दिवसाची गॅप होती. घरी पाठवायचं, नंतर परत बँगलोरला बोलवायचं का काय करायचं. मी आणि प्रकाश वाकणकर आमचा मित्र आहे, BBCला कॉमेंट्री करतो. विचार असा पक्का झाला की भारतीय संघाने तयारी दाखवली तर पुण्यामध्ये त्यांना थांबवायचं, एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं, रिलॅक्स करायचं आणि तिथनंच बँगलोरला घेऊन जायचं. अनिल म्हणला, आइडिया ठीक लग रहा है मुझे, कैप्टन को पसंद आना चाहिए, तू कल सुबह ब्रेकफास्ट के लिए आ जा. मी भेटायला विराट कोहली आणि अनिल कुंबळेला ताज हॉटेलमध्ये गेलेलो होतो, हिंजवडीच्या ताज हॉटेलमध्ये. विराट कोहली आम्हाला ब्रेकफास्ट टेबलवरती येऊन भेटला. त्यावेळेला मला एक महत्त्वाची गोष्ट कळली, ब्रेकफास्ट लाऊंजमध्ये ऑस्ट्रेलियन प्लेयरसुद्धा होते. कित्येक वेळेला अगोदर टेस्ट क्रिकेट कव्हर करत असताना मी पाहिलेलं आहे की जुने खेळाडू जे क्रिकेटवरती एवढं प्रेम करायचे की सामना हारलं की जणू काय घरातलं कुणीतरी माणूस गेला असा त्यांचा चेहरा व्हायचा, इतका ते मनाला लावून घ्यायचे, चेहरे पाडून वावरताना दिसायचे. ही गोष्ट मी बघितलेली होती. कट टू 2017, भारतीय संघ 2.5 दिवसामध्ये मोठा कसोटी सामना लाजिरवाण्या पद्धतीने हरलेला होता. पण दुसऱ्या दिवशी ना विराट कोहली ना बाकीचे खेळाडू खालमानेने फिरत नव्हते. जणू काही ते स्वतःला समजत होते हा ॲक्सिडेंट होता, रात गई बात गई ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात. ते मागे सारून आले होते. कोणाच्याही चेहऱ्यावरती उगाच असं हे नव्हतं लाजिरवाणे भाव की अरे बापरे आता ऑस्ट्रेलियन टीमला नजरेला नजर कशी भिडू. शांतपणे ते सगळे फिरत होते. विराट कोहली येऊन बसला. तो म्हणला, सर काय प्लॅन आहे. म्हणलं, पुण्यापासनं अक्षरशः 1 तासाच्या अंतरावरती मुळशीच्या भागामध्ये आमच्या एका प्रेमळ मित्राचं खूप सुंदर रिसॉर्ट आहे ज्याचं नाव आहे गरुड माची. वसंत लिमाई माझा मित्र आहे, त्याच्या आणि त्याच्या पार्टनरचं ते रिसॉर्ट आहे. ते खूप वेगळं रिसॉर्ट आहे. म्हटलं तिथं तुम्हाला घेऊन जायचं. तो म्हणला, उससे क्या होगा. म्हणलं तिथं जायचं, ते क्रिकेटची एकही गोष्ट न घेता जायचं. तो म्हणला, पण लेले सर खरं सांगू का, कुठेही गेलं ना तरी आम्हाला लोक फार त्रास देत होतो.
वेटर असू देत, बाकीचे गेस्ट असू देत, म्हटलं विराट वो चिंता मत कर, वेटर आपकी तरफ देखेगा नाही आणि बाकी कुठले गेस्ट इथं असणार नाहीत. तो म्हटला प्रॉमिस. तो म्हटला पण ॲक्टिव्हिटी काय? म्हटलं ॲक्टिव्हिटी तर खूप आहेत, त्या सगळ्या सांगून मी तुमची उत्सुकता घालवत नाही. मग म्हटलं और क्या है? तो म्हटलं पहाड़ी पे जाना है. तो म्हटलं पहाड़ी पे, वो तो ज़्यादा ऊपर होगा तो प्लेयर्स नहीं आएंगे. म्हटलं चिंता मत कर, माझा एक खूप चांगला मित्र जो गिर्यारोहणामध्ये बऱ्यापैकी कामगिरी करून राहिलेला आहे तो तुमच्याबरोबर असेल. तो म्हटला काय कामगिरी? म्हटलं वो जो देख रहे हो ना, असं म्हणून मी बोट दाखवलं. तो तिकडं बघायला लागला. म्हटलं वो जो एव्हरेस्ट दिख रहा है ना उसके ऊपर जाके आहे. मग तो हसायला लागला. तो म्हटला कौन एव्हरेस्ट पे जाके आहे? सुरेंद्र चव्हाण, जो महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर, तो तिथं होता. मी त्याला बोलवलं, त्यांची ओळख करून दिली. त्याच्यानंतर भारतीय संघ बसमध्ये बसून क्रिकेटचं एकही साहित्य न घेत गरुड माचीला गेला. गरुड माचीला वेटर्सना सक्त ताकीद दिली होती, कुणीही प्लेअरकडे बघायचं नाही, काही त्यांना ऑफर करायचं नाही, कुठलेही त्यांचे लाड करायचे नाही. मात्र संध्याकाळी अंधारामध्ये डोक्याला सर्च लाईट लावून त्यांनी ट्रेजर हंट खेळलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सुरेंद्र चव्हाण आणि ही गँग भारतीय संघाला मागच्या सुळक्यावरती घेऊन गेलेले होते. हे फोटो तुम्ही बघा, म्हणजे भारतीय संघाने ती गोष्ट एन्जॉय कशी केली याचा थोडासा तुम्हाला अंदाज येईल. जेव्हा भारतीय संघ तिथनं परत आला तेव्हा ताजा तवाना होऊन परत आला. विराट कोहलीने मला संध्याकाळी चहा प्यायला बोलवलं होतं. म्हटलं सर इतने फ्रेश होके आए ना, अगली टेस्ट मॅच आ रहे हो? म्हटलं बँगलोर आ रहा हूँ मैं, चलो फिर हम आपको जलवा दिखाते. आणि त्या पुढच्या मॅचला, त्या टेस्टमध्ये भारतीय संघाने पलटवार केला, ऑस्ट्रेलियन संघाला हरवलं, 1-1 बरोबरी केली आणि त्याच्यानंतर धरमशालाचा कसोटी सामनासुद्धा जिंकून 2-1 पराभवाने ऑस्ट्रेलियाला हरवून परत पाठवलं. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहील. मला एकच गोष्ट याच्यातनं सांगायची होती की भारतीय संघ अडचणीत असताना मी, प्रकाश वाकणकर, सुरेंद्र चव्हाण, वसंत लिमा हे सगळ्यांनी मिळून भारतीय संघासाठी काहीतरी करायचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही कोणाबरोबरही वाईट अवस्था असताना मदतीचा हात पुढे करता, आपणहून करता, तेव्हा ती गोष्ट दीर्घकाळ स्मरणात राहते. त्यामुळे ही गोष्ट मला विसरता आली नाही. ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करताना मला खरोखर खूप खरोखर मला या गोष्टीचा आनंद झाला. कारण 2018 साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा सुद्धा पराक्रम करून दाखवला. तेव्हा ना विराट कोहलीनी 3 गोष्टी करून दाखवल्या होत्या. फिटनेसची लेवल वे अप, काहीच्या काही लेवल फिटनेसची. पूर्वीच्या काळात असं होतं की एखादा फिट खेळाडू उठून दिसायचा. आता उलटं झालेलं होतं की एखादा खेळाडू थोडासा कमी फिट असला तर तो उठून दिसायला लागला. इतका बाकीच्यांची फिटनेस लेवल, यो टेस्ट म्हणा, या सगळ्यामुळे विराट कोहलीने एका वेगळ्या उंचीला गाठून ठेवली. त्यांनी नुसतं बोललं नाही तर स्वतः पहिलं करून दाखवलं आणि नंतर ते घडवून आणले. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे फास्ट बॉलिंगची जबरदस्त मजबूत फळी निर्माण केली. कुठल्याही 2-3 बॉलर्सवरती भारतीय संघ अवलंबून राहीनासा झाला. सगळ्या खेळाडूंना खेळून नंतर विश्रांती देणं, ताजेतवाने ठेवणं, ही गोष्टसुद्धा मी करताना पाहिलेली आहे. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये एकदा एका टेस्ट मॅच खेळून आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावावर जात होतो. कॅप्टन म्हणून विराट कोहलीला क्वांटाज एअरलाईन्समध्ये बिझनेस क्लासमध्ये सीट दिली गेली होती, ज्याच्यामध्ये लेगरूम वगैरे जास्त होती. विराट कोहलीने हळूच मागे वळून पाहिलं तर काल जवळजवळ 20-30 ओव्हर्स टाकलेला इशांत शर्मा, उंचापुरा इशांत शर्मा इकॉनॉमी क्लासमध्ये पाय आखडून बसलेला होता. विराट कोहली उठला, त्यांनी इशांत शर्माला जाऊन सांगितलं, पाजी आप मेरी जगह बैठ जाओ, रेस की ज़रूरत मुझसे ज़्यादा आपको है. असं करून प्रेमाने इशांत शर्माला उठवून त्या बिझनेस क्लासमध्ये त्यांनी बसवलेलं सुद्धा मी पाहिलं आहे. ही काळजी विराट कोहलीनी फास्ट बॉलरची घेतली म्हणून भारतीय संघाला जबरदस्त यश हे टेस्ट क्रिकेटमध्ये मिळालेलं आपल्याला दिसतंय. फिटनेसचा फायदा असा झाला. मला अजून एक प्रसंग अगदीच विसरता येणार नाही. मला वाटतं 2016चा तो भारतात झालेला T20 वर्ल्ड कप होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहालीला सामना होता. बघा, आत्ता प्रसंग आठवला मोहालीचा. 100वा कसोटी सामनासुद्धा विराट कोहली हा मोहालीतच खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असताना
मोठे फटके मारणं हे थोडंसं अवघड झालेलं होतं, कारण ऑस्ट्रेलियन्स बॉलिंग चांगली टाकत होते आणि मोहालीच्या ग्राउंडवरती पटकन बाउंड्री मिळत नव्हती. सिक्सर मारण्यात धोका होता, कारण आपल्या 4 विकेट गेलेल्या होत्या. धोनी आणि कोहली बॅटिंगला आले. त्यांनी पुढच्या 2 ओव्हरमध्ये जे केलं ते मी भारतीय क्रिकेटमध्ये कधी पाहिलेलं नव्हतं. त्यांनी 2 ओव्हरमध्ये मिळून 22 रन्स का 20 रन्स काढल्या होत्या, ज्याच्यामध्ये एकही बाउंड्री नव्हती. एका ओव्हरमध्ये 6च्या 6 बॉलला त्यांनी 2 रन पळून काढलेल्या होत्या. पुढच्या ओव्हरमध्ये त्यांनी 4 वेळा 2 रन पळून काढलेल्या होत्या. ऑस्ट्रेलियन टीम हे बघून थक्क झालेली होती, कारण या लेवलची एनर्जी, या लेवलचा फिटनेस भारतीय खेळाडू ठेवू शकतील हे त्यांच्या ध्यानीमनी स्वप्नीसुद्धा नव्हतं. तो सामना भारतीय संघाने जिंकलेला होता क्वार्टर फायनलचा, जो मला कधीच विसरता येणार नाही. त्यामुळे 2016, 17, 18 ही अशा दृष्टीने वेगवेगळ्या अर्थाने माझ्या स्मरणात राहिलेली आहेत. छोटासा ब्रेक. दोन 2018 सालचे सुद्धा 2 प्रसंग मला अगदी मनापासून आठवतात. विराट कोहलीचं वेगळेपण दाखवणारे प्रसंग आहेत. त्यांनी रन्स किती केले हे वगैरे ग्राफिकमधनं आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. परंतु विराट कोहली माणूस म्हणून कसा आहे, विराट कोहली मित्र म्हणून कसा आहे हे तुम्हाला कळावं म्हणून पुण्यामध्ये सिंहगड रोड जो आहे तिथं माणिक बाग नावाचा एक भाग आहे. त्या भागामध्ये आभाळ माया नावाचा एक वृद्धाश्रम आहे. हे वृद्धाश्रमाची संचालिका अपर्णा देशमुख, डॉक्टर अपर्णा देशमुख ही कमाल मुलगी आहे, कमाल. निष्णात सर्जन तर ती आहेच, परंतु ती सकाळच्या वेळेला आपले संपूर्ण कौशल्यपणाला लावून ऑपरेशन्स करते, रुग्णांना बरी करते, त्याच्यातनं पैसे कमावते. आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, आभाळ मायाला तुम्ही जाऊन सुद्धा या. 1 ना 2, 50पेक्षा जास्त आजी आजोबांना अपर्णा देशमुख सांभाळते. याच्यामध्ये कित्येक आजी आजोबां 20-25 आजी आजोबांना स्वतःच्या मुलांनी नाव, पत्ते, फोन नंबर खोटे देऊन आई वडिलांना ॲडमिट केलं आहे. त्यांना स्वतःच्या मुलांनी नाकारलं आहे, पण तो अपर्णा देशमुखनी नाकारलेलं नाही आहे. ती तिथे त्यांना सांभाळते. त्यावेळेला त्या संस्थेला थोडीशी आर्थिक चणचण भाजत होती, म्हणून मी विराट कोहलीच्या पाठीमागे होतो की ज्या वेळेला तू पुण्यामध्ये IPLचा सामना खेळायला येशील त्यावेळेला 1 तास माझ्यासाठी प्लीज काढ. त्यावेळेला तो म्हणला, सर 1 तासमध्ये कसं होणार, कारण मी मुंबईहून कसं निघणार. म्हणलं मी ते सगळं तुमचं अरेंज करतो, तू त्याची काळजी करू नको, फक्त मला वेळ दे. तो म्हणला ठीक है, आप प्लॅन क्या है बताओ, तो बताओ फिर मैं आपको बोलता हूँ. तो म्हणला प्लॅन काय आहे बताओ. तो मी फिल्डिंग लावून ठेवलेली होती. माझा एकदम जवळचा मित्र आहे अमित भोसले, त्याला रिक्वेस्ट केली आणि त्यावेळेला फिल्डिंग अशी लावली की मुंबईचा IPLचा सामना खेळून महालक्ष्मीच्या काय म्हणतात त्याला टर्फ क्लबवरनं, मुंबईच्या महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवरनं आम्ही हेलिकॉप्टरमधनं उड्डाण केलं होतं. काय तो प्रसंग होता. मी मध्ये बसलेलो होतो, माझ्या डाव्या बाजूला सायरस पुनावाला बसले होते, माझ्या उजव्या बाजूला विराट कोहली बसला होता. जणू काय माझ्या मनात असं आलं, एक 10,000 कोटीचा मालक, एक येणाऱ्या 10,000 कोटीचा मालक अशांच्या बरोबर मी पुण्याला आलो. कारण मी त्याला एवढं सांगितलं की बँगलोरचा तुझा संघ, IPLचा संघ मुंबईहून प्रवास करून बसने पुण्यात येतोपर्यंत मी तुला पुण्याला नेऊन आभाळ मायाची भेट करून तुझी टीम यायच्या आत तुमच्या टीम हॉटेलवरती सोडीन. त्याला ही आयडिया आवडली. आम्ही भोसलेंच्याच घरी उतरलो. छोटासा चहाचा कार्यक्रम तिथं संपून आम्ही तिथनं लगेच निघालो. आणि त्यावेळेला मी गाडीमध्ये पुढं बसलो होतो, अमित आणि विराट कोहली मागे बसलेले होते. छान ऑडी कार, कारण ऑडी कार तो एन्डॉर्स करतो म्हणून ऑडी कारमधनं आम्ही चाललो होतो. आणि त्या दोघांच्या यंग मुलांच्या गाड्यांवरनं गप्पा चालल्या होत्या. मग लॅम्बोर्गिनी, फरारी वगैरे अशा गप्पा चाललेल्या होत्या. मनातल्या मनामध्ये मात्र मी हसत होतो. त्याचं कारण असं होतं, एकीकडे हे दोघं तरुण मुलं मस्तपैकी महागड्या गाड्यांची चर्चा करत होते, परंतु 15 मिनिटांनी आमचा तो गाडीतला प्रवास जेव्हा संपेल आणि आम्ही जेव्हा वृद्धाश्रमात जाऊ तेव्हा तिथली परिस्थिती बघून हे दोघंही हादरणार आहेत. आम्ही जेव्हा तिथं पोचलो तेव्हा अपर्णा देशमुख, माझा मित्र सुरेंद्र चव्हाण आणि माझा एकदम जवळचा मित्र विक्रम साठे तिथं हजर होते. तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. हे छोटेसे तुम्हाला तिथनं क्लिप्समधनं बाजूला दिसेल तुम्हाला की त्यावेळेला जो विराट कोहली बाकीच्या लोकांना भेटायला जास्त उत्सुक नसतो, धनदांडग्यांना भेटायला उत्सुक नसतो, आभाळ मायामध्ये गेल्यानंतर 52च्या 52 आजी आजोबांना विराट कोहली जाऊन
वन ऑन वन प्रत्येकाला वैयक्तिक भेटलेला होता. प्रत्येकाशी 1-1, 2-2 मिनटं का होईना त्यांनी गप्पा मारलेल्या होत्या. काही रूममध्ये 4-5 वृद्ध होते, काही रूममध्ये 6 वृद्ध होते, काही रूममध्ये 2 वृद्ध होते. अशा सगळ्या 3 मजली त्या खोल्यांमध्ये जाऊन विराट कोहलीने सगळ्यांना भेटले होते. इतकंच नाही तर त्याच्यानंतर वर्षभराचा त्या आभाळमायाचा खर्चसुद्धा विराट कोहलीने त्याच्या फाउंडेशनमार्फत देऊ केला होता. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अजून जसाच्या तसा उभा आहे मित्रमैत्रिणींनो. कारण त्याच्यानंतर अमित भोसलेला कामाला जायचं होतं म्हणून तो निघून गेला आणि विराट कोहली आणि मी जेव्हा गाडीमधनं जायला निघालो तेव्हा विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि तो म्हणला, सर ये जगह मुझे पसंद नहीं आई. म्हटलं विराट क्या हो गया? तो म्हणला पसंद नहीं आई इसलिए नहीं कि वो मैडम जो है वो अच्छा काम नहीं कर रही है, वो बहुत अच्छा काम कर रही है, मुझे ओल्ड एज होम ही पसंद नहीं है. आणि त्याच्यानंतर त्याचं जे वाक्य होतं ते खूप भावनिक होतं. तो म्हणला अपने ही अपनों को नकार कैसे दे सकते हैं सर, ये मुझे अच्छा नहीं लगा. अपने ही माँ बाप को लोग छोड़ कैसे सकते हैं. असं बोलून तो अक्षरशः डोळ्यांमध्ये आसूही टिपत होता. विराट कोहलीचा एक काय म्हणतात त्याला मृदू स्वभाव हा त्या गोष्टीतनं बघायला मिळाला. ज्या ठिकाणी तो मोठमोठ्या पाहुण्यांना भेटण्याला औपचारिकता म्हणून भेटतो तिथं विराट कोहली आभाळ मायाच्या 52 वृद्धांची प्रेमाने बोलून तिथनं बाहेर पडला. 1 वर्षाच्या त्यांच्या खर्चाची त्यांनी तजवीज केली आणि मनामध्ये साठवणूक केली आणि जाताना मला म्हणाला, सर कधी रन्स होत नाहीत, कधी पराजय होतो, कधी अपेक्षेसारखी कामगिरी होत नाही. आम्हाला वाटतं एक एवढं मोठं संकट आहे सर, अशा ठिकाणी तुम्ही मला नेलं की जिथं दुःख काय आहे, संकट काय मला खऱ्या अर्थाने कळालं. या सगळ्या आठवणी आज मला उफाळून वर येत आहेत. विराट कोहली खेळाडू म्हणून कसा आहे, विराट कोहली माणूस म्हणून कसा आहे, सामाजिक कार्याच्या बाबतीत त्याच्या ज्या काही भावना आहेत, मी जे काही 2-3 उपक्रम त्याच्याबरोबर केले त्यावेळेच्या आठवणी काय ते मी तुम्हाला शेअर केलं. विराट कोहलीनी माझ्या माहितीप्रमाणे 70 इंटरनॅशनल सेंचुरीज ऑलरेडी केलेल्या आहेत. 23,000पेक्षा इंटरनॅशनल रन्स त्यांनी केलेले आहेत. 12,000पेक्षा वन डे रन्स केले आहेत. 8,000च्या जवळपास टेस्ट रन्स त्यांनी केलेले आहेत. 125च्या वर कॅचेस पकडलेले आहेत. कॅप्टन म्हणून भारतीय संघाला 40 कसोटी विजय त्यांनी मिळवून दिलेले आहेत. मान्य आहे की ICCच्या टुर्नामेंटमध्ये 2011 साली तो पहिल्यांदा खेळला आणि त्याला विजेतेपद मिळालं. त्याच्यानंतर क्रिकेटनी त्याला म्हणावा तसा ICC टुर्नामेंटचा प्रसाद दिलेला नाही आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदा नक्कीच भारतीय संघ जिंकला ज्यावेळेला धोनी कॅप्टन होता, परंतु त्याच्यानंतर मुख्य वर्ल्ड कप 15 आणि 19 झाले, T20 वर्ल्ड कप झाले, चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. ह्याच्यामध्ये कॅप्टन विराट कोहली असूनही म्हणावं तसं यश मिळालेलं नाही आहे. हेच एक गोष्ट आहे जी त्याच्या मनात खलत असेल. परंतु मला अशी खात्री आहे की आत्ता गेले 1-1.5 वर्ष त्याला आलेला जो काय म्हणतात त्याला त्या बॅटिंगला किंचित ग्रहण लागलं आहे. त्याच्या बॅटमधनं म्हणाव्या तशा धावा निघत नाही आहेत, त्याच्या नावलौकिकाला साजेशा धाव्या निघत नाही आहेत. परंतु मला खात्री आहे जो मनुष्य क्रिकेटशी इतका प्रामाणिक राहतो, क्रिकेटवर एवढं प्रेम करतो, त्याला क्रिकेट शेवटच्या वेळेला नक्कीच एक मोठी दक्षिणा देतं, मोठाच एक प्रसाद देतं. तसंच विराट कोहलीच्या बाबतीत होईल असे माझी खात्री आहे. 2007 साली भारतीय संघ जेव्हा वर्ल्ड कपमध्ये हरला तेव्हा सचिन तेंडुलकर निवृत्ती घ्यायच्या विचारात होता. सर विवियन रिचर्ड्सनी त्याला रोखलं होतं. सचिनच्या कारकिर्दीमधला बहारदार काळ हा 2007 नंतर आलेला होता. मला दुर्दम्य आशा आहे की 100व्या कसोटी सामन्यानंतर कप्तानीच्या जबाबदारीतनं मोकळा झालेला विराट कोहली बॅट्समन म्हणून वेगळे रंग दाखवेल, भारतीय संघाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. T20 वर्ल्ड कप असू देत, मुख्य वर्ल्ड कप असू देत, 1-1.5 वर्षाच्या अवधीमध्ये हे सगळं होणार आहे. ह्याच्यामध्ये घवघवीत यश मिळवून देण्याकरता विराट कोहली बॅट्समन म्हणून जंग पछाडेल ही मला खात्री आहे. आता विराट कोहली नुसता विराट कोहली नाही राहिलेला, अनुष्काचा पती आहे, छान त्यांच्या वामिका नावाच्या गोंडस मुलीचा तो बापसुद्धा आहे. या सगळ्या अर्थाने तो प्रगल्भ क्रिकेटर आहेच, प्रगल्भ माणूससुद्धा झालेला आहे. विराट कोहली फाउंडेशनमधनं तरुण उभरत्या विविध खेळातल्या खेळाडूंना तो स्कॉलरशिपसुद्धा देतो, त्या अर्थाने सुद्धा तो चांगलं काम करतो आहे. म्हणून विराट कोहलीची 100व्या कसोटीची जी आनंद मालिका आहे ती आपण ही अशा पद्धतीने साजरी करावी असं माझी इच्छा होती. म्हणून हा एका अर्थाने गप्पांचा, आठवणींचा, किस्से कहाण्यांचा जो आहे पट हा तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला.
तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. कारण काय माहिती आहे का की कित्येक वेळेला तुम्ही विचार असा करत असता की सगळ्या गोष्टी सांगितल्या का आणि सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवल्या का, सगळ्या गोष्टी मांडल्या का, आठवणी तुम्ही शेअर केल्या का. परंतु काही गोष्टी होतात, काही नाही होत. परंतु त्याच्यावरती अवलंबून राहता येत नाही, कारण सगळंच जर का एकदम सांगितलं तर पुढच्या वेळेला तुम्ही काय दाखवणार. पण मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी नोंदवून ठेवलेल्या होत्या कागदावरती, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला या सांगण्याचा प्रयत्न केला या वेगळ्या सेटअपमध्ये. तुम्हाला आवडल्या की नाही मला जरूर कळवा. त्याचं कारण तुम्हाला विराट कोहली कसा वाटतो, खेळाडू म्हणून कसा वाटतो, माणूस म्हणून कसा वाटतो, कॅप्टन म्हणून कसा वाटतो हे मला जरूर सांगा. कारण तुमच्या प्रतिक्रियेची मी नेहमीच वाट बघत असतो. बाय बाय. क्या बात आहे.